आपण मागील काही दिवस गुप्त साम्राज्याचा इतिहास समजून घेत आहे. आत्तापर्यंत आपल्याला इतकं नक्की पाठ झालं असेल की गुप्त साम्राज्याची स्थापना 240 AD मध्ये श्रीगुप्तने केली होती. श्रीगुप्त यांच्यानंतर घटोत्कच, चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, मग आले चंद्रगुप्त दुसरे आणि कुमारगुप्त. या सर्वांच्या कार्यकाळाबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. कुमारगुप्तने 415 AD पासून ते 455 AD पर्यंत राज्य केलं. कुमारगुप्तानंतर आलेल्या गुप्त घराण्यातील सम्राटांनीही जवळजवळ पुढील 100 वर्षे राज्य केले, म्हणजे 455 AD पासून ते 555 AD पर्यंत. पण यात 100 वर्षाच्या काळात गुप्त साम्राज्य कमकुवत होत गेलं आणि अखेर 100 वर्षानंतर गुप्त साम्राज्याची सत्ता संपुष्टात आली. आता प्रश्न पडतो की या 100 वर्षाच्या कार्यकाळात नेमकं काय घडलं ज्यामुळे गुप्त घराण्याला आपली सत्ता गमवावी लागली. तर याची 3 कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे हुनांचे आक्रमण आणि गुप्त घराण्यातील कमजोर सम्राट. दुसरं कारण आहे गुप्तांचे कमकुवत प्रशासन आणि यांनी दिलेली जमीन अनुदाने. आता या सर्व कारणांना एक-एक करून समजावून घेऊया. पहिलं कारण हुनांचे आक्रमण आणि कमजोर गुप्त सम्राट. याला आपण 2 भागात वर्गीकृत करूया. पहिला आपण हुनांच्या आक्रमणाची माहिती घेऊया. कारण कुमारगुप्ताचे पुत्र म्हणजेच स्कंदगुप्त हे एक शूर सम्राट होते. त्यामुळे स्कंदगुप्तांना कमजोर सम्राटांच्या यादीमध्ये टाकलं जाऊ शकत नाही. तर आता यांच्या काळातील हुनांचे आक्रमणे. स्कंदगुप्ताने 455 AD पासून ते 467 पर्यंत राज्य केलं. आपण मागील भागात बघितलं होतं की कुमारगुप्तने गुप्त साम्राज्य अबाधित ठेवलं होतं. यांच्या काळातच हुनांची एक टोळी हिंदुकुश पर्वत पार करून आली आणि भारतावर यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. ही आक्रमणे कुमारगुप्ताच्या अखेरच्या काळात पाहायला मिळतात. या प्रकारची आक्रमणे स्कंदगुप्ताच्या काळात सुद्धा होत होती. या आक्रमणांना विरोध करण्याचे कार्य स्कंदगुप्तने यशस्वीपणे पूर्ण केले. जेव्हा कुमारगुप्ताच्या काळात हुनांनी आक्रमणे केली होती तेव्हा स्कंदगुप्त राजकुमार होते. त्यावेळीही त्यांनी हुनांचा पराभव केला होता. पण तरीही कुमारगुप्ताचा कार्यकाळ हा शांततेचा कार्यकाळ मानला जातो. पण स्कंदगुप्ताचा कार्यकाळ हा युद्धाचा आणि कठीण कार्यकाळ मानला जातो. पण या दोन्ही सम्राटांच्या कार्यकाळात बरीच आक्रमणे गुप्त साम्राज्यावर झाली. पण तरीही गुप्त साम्राज्य टिकवून ठेवण्यामध्ये या दोघांनाही यश आलं. आता स्कंदगुप्तानंतर आलेल्या सम्राटांबद्दल जाणून घेऊया. या सम्राटांनी 467 AD पासून ते 550 AD पर्यंत राज्य केलं. स्कंदगुप्ताच्या कार्यकाळात बऱ्याच लढाया झाल्या. या युद्धांवर मोठा खर्च झाला होता आणि यामुळे गुप्त साम्राज्याच्या तिजोरीवर याचा परिणाम दिसून आला. याशिवाय यानंतरचे सम्राटसुद्धा कर्तृत्वहीन निघाले. एकीकडे राज्याची परिस्थिती बिकट होती आणि दुसरीकडे हे कमकुवत सम्राट. या सम्राटांमध्ये पुरुगुप्ता, कुमारगुप्ता, बुद्धगुप्त आणि नरसिंहगुप्तासारख्या सम्राटांचा समावेश होतो. तर विष्णुगुप्त हे गुप्त साम्राज्याचे अखेरचे सम्राट होते. गुप्तांच्या या वाईट परिस्थितीचा हुनांनी फायदा घेतला. यावेळी हुनांचे प्रमुख होते तोरामना. यांनी भारतावर आक्रमण केलं. यावेळी मात्र हुनांना यश आलं. यांनी भारताच्या वायव्येकडील बराच प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. यावेळी हुनांनी नेमका केवढा प्रदेश ताब्यात घेतला होता हे या नकाशात दिसत असेल. यामध्ये इरण नामक एक ठिकाण होतं. हे ठिकाण सध्या मध्य प्रदेश राज्याचा भाग आहे. म्हणजे हुनांनी मध्य भारताचा एक मोठा हिस्सा आपल्या आधिपत्याखाली आणला होता. हुनांच्या साम्राज्यातील नाण्यांचे पुरावे उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि काश्मीर राज्यातसुद्धा पाहायला मिळतात. यामुळे या भागावर सुद्धा यांची सत्ता असल्याचा अंदाज लावता येतो. हुनांनी इरणमध्ये एक वराह प्रतिकृती बनवली होती. वराह हा एक विष्णू भगवानांचा अवतार आहे. विष्णुदेवाने हिरण्यकश्यपचा ज्या रूपात वध केला होता तो अवतार म्हणजेच वराह अवतार. आता हुनांचा कालक्रम पाहूया. हुन राजे तोरामना यांनी 493 AD पासून ते 515 AD पर्यंत राज्य केलं. यानंतर यांच्या मुलाने सत्ता हातात घेतली. याचे नाव होतं मिहिरकुल. यांचा कार्यकाळ होता 528 AD पासून ते 535 AD पर्यंत. यांच्या कार्यकाळाबद्दल निश्चितता नाही. वेगवेगळ्या पुस्तकात यांचा कार्यकाळ वेगवेगळा आढळतो. आता या 2 सम्राटांबद्दल माहिती घेऊया. हुनांचे पहिले सम्राट तोरामना यांनी इरणमध्ये एक वराह प्रतिकृती बनवली होती. वराह हा विष्णुदेवाचा अवतार आहे. यामुळे तोरामर हे वैष्णव संप्रदायाशी संबंधित असल्याचा दावा इतिहासकार करतात. पण 8व्या शतकातील एका जैन साहित्यात तोरामना यांनी जैन धर्म स्वीकारला होता असं मानलं जातं. म्हणजे सुरुवातीला तोरामना हे वैष्णव होते आणि पुढे जाऊन यांनी जैन धर्म स्वीकारला. आता यानंतर मिहिरकुल यांच्याबद्दल माहिती घेऊया. चायनीज प्रवासी ह्यान तिसांग यांच्यामध्ये यांची राजधानी सकाला होती. सकाला म्हणजे सियालकोट. यांनी काश्मीर आणि गांधारमध्ये सुद्धा आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता. याचा उल्लेख राजतरंगिणी या साहित्यात करण्यात आलेला आहे. या साहित्याची रचना कल्लाण यांनी केलेली आहे. हे
हे साहित्य संस्कृत भाषेत आहे. काश्मीरचा इतिहास यामध्ये देण्यात आलेला आहे. मिहीर कुल हे एक शिवभक्त होते आणि बरीच नाणी चलनात आणली होती आणि या नाण्यांवर भगवान शंकराच्या मूर्तीचे चित्र कोरण्यात आलं होतं. आता यानंतर माळवा भागातील सम्राट यशोधर्मन यांच्याबद्दल माहिती घेऊया. यशोधर्मनने 528 AD आणि 535 AD दरम्यान मिहीर कुलचा पराभव केला होता. याशिवाय इतिहासकारांच्या मते गुप्त सम्राट नरसिंहगुप्तने सुद्धा मिहीर कुलचा पराभव केला होता आणि अशा प्रकारे भारतातील हुनांची सत्ता संपुष्टात आली. हुनांच्या आक्रमणामुळे गुप्त साम्राज्य कमजोर तर झालंच होतं आणि अशातच माळवा भागात यशोधर्मनची ताकद सुद्धा वाढत होती. कारण स्कंदगुप्तनंतर आलेले सर्व सम्राट हे कर्तृत्वहीन होते. तर हे होतं पहिलं कारण, ज्यामुळे 455 AD पासून गुप्त साम्राज्य कमकुवत होऊ लागलं होतं. आता दुसरं कारण, गुप्त सम्राटांचे कमकुवत प्रशासन. जेव्हा गुप्त साम्राज्य शक्तिशाली होतं तेव्हा हे एखाद्या साम्राज्याचा पराभव केल्यानंतर त्या साम्राज्याला आपल्या साम्राज्याचा भाग बनवायचे. हा पण त्या भूभागावर असलेल्या राजाला हे गादीवरून हटवत नसत. त्या राजाला गुप्त साम्राज्याचा प्रतिनिधी म्हणून ठेवायचे. या राजाकडे बरेच अधिकारसुद्धा दिले जायचे. याचा अर्थ म्हणजे पराभूत झालेला राजाच त्या भागावर राज्य करायचा. पण यावेळी तो स्वतंत्र राजा नसायचा. गुप्त साम्राज्याचा प्रतिनिधी म्हणून तो सत्तेमध्ये असायचा. यासारख्या राजांना परिव्राजक हा किताब दिला जायचा. तर अशा प्रकारची व्यवस्था गुप्त घराण्यातील सुरुवातीच्या सम्राटांनी केली होती आणि या माध्यमातून भारतातील बरीच साम्राज्य गुप्त साम्राज्याचा भाग झाली होती. याचा अर्थ म्हणजे बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशवर फक्त गुप्त साम्राज्याचे प्रत्यक्ष नियंत्रण होते. इतर भूभागावर गुप्तांचे प्रतिनिधी कार्य करायचे. जोपर्यंत गुप्त साम्राज्य मजबूत होतं तोपर्यंत ही व्यवस्था सुरळीत चालू होती. पण जसजसं गुप्त साम्राज्य कमकुवत गेलं तेव्हापासून या गुप्त साम्राज्यातील प्रतिनिधींनी स्वतःला स्वतंत्र असल्याचे घोषित केले. हा काळ 5व्या शतकाचा अखेरचा आणि 6व्या शतकाच्या सुरुवातीचा काळ होता. या काळात सर्व सम्राटांनी आपल्या भूभागावर ताबा सांगितला आणि त्याला पुन्हा आपल्या आधिपत्याखाली आणलं. यामुळे गुप्त साम्राज्याचा विस्तार आता कमी होऊ लागला. त्यामुळे 455 AD पासून ते 550 AD पर्यंत गुप्त साम्राज्य कमकुवत होण्यामागे हे सुद्धा एक कारण होतं. आता यामागचे तिसरे कारण, जमीन अनुदाने. गुप्त साम्राज्यात एक परंपरा बऱ्याच वर्षापासून सुरू होती. हे सम्राट ब्राह्मण, पुरोहित, मंदिरे आणि काही दरबारी अधिकाऱ्यांना जमीन द्यायचे. जमीन तर द्यायचे आणि त्यासोबत त्या भागातील मिठावरील कर आणि खाणींचा ताबासुद्धा त्यांच्याकडे द्यायचे. आपण जर मौर्य साम्राज्याचा इतिहास पडताळला तर आपल्याला समजेल की त्यांनी कधीही मिठावरील आणि खाणीवरील मक्तेदारी सोडली नव्हती. पण गुप्तांच्या काळात यावरील मक्तेदारी पाहायला मिळाली नाही. इतकंच नाही तर काही गुप्त सम्राट यांना प्रशासकीय आणि न्यायिक अधिकारसुद्धा द्यायचे. याचा अर्थ म्हणजे गुप्त सम्राट त्या व्यक्तीला एका प्रकारे त्या प्रदेशाचा राजा बनवायचे आणि अशा प्रकारचे जमीन हस्तांतरण तात्पुरते नव्हते. हे हस्तांतरण कायमस्वरूपी असायचं. यामुळे गुप्त साम्राज्याच्या महसुली उत्पन्नात घट येऊ लागली होती आणि अशा प्रकारच्या व्यवस्थेमुळे भारतीय समाजात सामंतशाहीचा उदय झाला. तर आत्तापर्यंत आपण जी 3 कारणे बघितली त्यामुळेच गुप्त साम्राज्याचा अंत झाला. तर आतापर्यंत आपण भारतावर हुनांची आक्रमणे आणि गुप्त साम्राज्याचा अंत कसा झाला हे पाहिलं. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्सतावा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्सतावा.